पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली आहे। दहशतवाद्यांच्या धास्तीनं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काश्मीर पर्यटनासाठी केलेली बुकिंग देखील आता पर्यटकांनी रद्द केली आहे। त्यामुळे इथल्या पर्यटनाला आता मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाला फटका बसण्याची शक्यता आहे। उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं काश्मीर सहलीसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आलं होतं। मात्र पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी नियोजित सहलींचं बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे। काश्मीरमधील पहलगाम, बैसरन, सोनमर्ग, गुलमर्ग, शंकराचार्य हिल आणि चिंकारा अशा आकर्षक पर्यटन स्थळांना देश विदेशातील पर्यटकांकडून पसंती असते। यासाठी आधीच बुकिंगही केलं जातं। मात्र पहलगाममधील हल्ल्याचा धसका आता पर्यटकांनी घेतलाय। दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पर्यटक काढता पाय घेत आहेत, तर ज्यांचं ठरलं होतं ते सहलीचा प्लॅनच रद्द करत आहेत। सुट्ट्यांमध्ये 600 ते 700 बुकिंग होत होत्या। मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यानंतर नागरिक घाबरलेत। काश्मीरची बुकिंग रद्द करण्यासाठी दिवसभर फोन येत असल्याचं ट्रॅव्हल्सचे मालक सांगतायत। लोकांचं तेच म्हणणं आहे की पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये जर काही डेव्हलपमेंट झाली तर ठीक, नाहीतर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जायचंच नाही, कारण त्यांना भीती वाटते। 2019 मध्ये 370 हटवल्यानंतर लोकांना अजून तिकडे काश्मीरमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन भेटलेलं, अमरनाथ यात्रा करायला भेटलेली त्यांना। मग त्यानंतर थोडेसे फोर्सेस जे होते जे टुरिस्ट स्पॉटला, कारण टुरिस्ट स्पॉटला पण लोकांना जिथे फोर्सेस आहेत तिथे जायला भीती वाटायची, मग आता त्या कारणामुळे पण ती कमी झालेली असावी, पण आता तिकडे ती वाढवावी। काश्मीरच नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूच्या परिसरात देखील नागरिक जाण्यास घाबरतायत। सरकारनं पर्यटनाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, लोकांना विश्वास द्यावा अशी मागणी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून करण्यात येते। काश्मीरचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा पर्यटन आहे। पर्यटनाच्या माध्यमातूनच काश्मीरला उत्पन्न मिळतं। त्यामुळे काश्मीरमध्ये शांतता हवी असल्याचं म्हणत हॉटेल मालकांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय। जिन्होंने इस लॉस को बियर किया है, हम उनकी आत्मा की शांति के लिए दुआ करते हैं, प्रार्थना करते हैं और इनके हौसलों के लिए भी प्रार्थना करते हैं। हम जानते हैं अपना कोई खो जाता है तो हमें भी वो दुख है, और वो हम उनको नहीं समझते हैं वो उनके हैं, वो हमारे ही अपने थे, हमारे भी अपने फैमिली मेंबर्स थे। हमें ये देखना है कि क्या हमारे दिल में असली क्या है, क्या हमारे दिल में सफाई है। जब आप इस पे यकीन करेंगे आप खुद समझ जाएंगे कि हम ये है कि हम चाहते हैं कि यहाँ शांति हो और अपने टूरिस्ट आए, खुशी से आए, क्योंकि डेफिनेटली एक कंट्री है हमारी, इसमें पीस रहेगा तो सब चैन से ही रहते हैं। बस मैं आपका धन्यवाद करना चाहता हूँ कि आप यहाँ आए। काश्मीरमधली बहुतांश लोक ही पर्यटनावर अवलंबून आहेत। इथे पर्यटक आले तरच त्यांच्या घरामध्ये चूल पेटणार अशी काहींची स्थिती आहे। मात्र दुसरीकडे दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे भीती निर्माण झाल्यानं याचा थेट परिणाम इथल्या टुरिझमवर होणार आहे यात शंका नाही। सरकार इथली परिस्थिती लवकरात लवकर सुधारेल आणि लवकरच न घाबरता पर्यटक दिलखुलासपणे काश्मीरला पसंती देतील अशी आशा बाळगूयात। गणेश थोरातसह अजय धनजे, TV9 मराठी।